चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 6.2 त्यातील आपण काही गणित बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला काही फॉर्म्युलांकडे लक्ष देऊया. त्याच्या आधी आपण जी काही गणित सोडवली त्यांचा त्याच पद्धतींचा वापर या गणितांमध्ये सुद्धा होतो. थोडस मागची रिवाइज फॉर्म्युलांचीच फक्त आपण बघूया, जेणेकरून पुढचे गणित सोडवताना तुम्हाला थोडंसं कठीण किंवा अडचणी वाटणार नाही. सर्कल आपण जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्वात आपण जो महत्वाचा पॉइंट बघितला कोणता होता तो, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. म्हणजे एका सर्कल मध्ये जर आपण सेंटर पासून एखादी परपेंडिक्युलर लाईन काढली कॉर्ड वरती, तर ती त्या कॉर्डचे काय करते, दोन सेम भाग करते, म्हणजे त्याला समान भागांमध्ये विभागते. द सेगमेंट joining midpoint of a chord and the center of a circle is perpendicular to chord. म्हणजे जर का एखाद्या कॉर्ड वरती आपण सेंटर घेतला आणि त्याच्यातून जर का एखादी लाईन आपण सेंटर पासून काढली मिड पॉइंट पर्यंत, तर ती काय असते, परपेंडिक्युलर. त्याच्यावर आपण गणित सोडवले होते. आता 6.2 साठी आपल्याला काही महत्वाचे पॉइंट्स बघायचे. ते जर तुम्हाला समजले तर त्या ठिकाणी गणित सोडवायला सोपं जाईल. एक थेरम त्या ठिकाणी आपण पहिले बघूया. थेरमच्या विषयी थोडीशी माहिती घेऊया आणि मग पुढे जाऊ आपण. बघा, थेरम आहे जे कॉर्ड्स, नंतर वहीमध्ये पुस्तकात बघून रायटिंग करा. हे थेरम व्यवस्थित समजून घ्या. याच्यात दोन आहेत. याच्या आधीच आपल्याला पहिले बघावं लागेल आणि नंतर मग आपण पुढचं बघूया. प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रुएंट कॉर्ड्स. आता कॉंग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे काय, की ज्यांची मेजरमेंट म्हणजे कॉर्ड्स कशा असतात, सेम असतात, तर अशा कॉर्ड्सला आपण काय म्हणतो, कॉंग्रुएंट. बघा, थेरम आहे द कॉंग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. कॉंग्रुएंट कॉर्ड्स. मग आता याच्यामध्ये कॉर्ड्स कोणत्या कोणत्या आहेत बघा, ए बी. हे बघा ए बी आणि कोणती कॉर्ड आहे, सी डी. आणि याचा सेंटर काय आहे, ओ. कॉंग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे सेंटर पासून ते कसे असतात, इक्विडिस्टन्स. आता इक्विडिस्टन्स म्हणजे काय बघा, त्या ठिकाणी सेंटर पासून मी जर तुम्हाला म्हटलं तर हा ओ आणि पी आहे बघा. आणि अजून एक आहे त्यामध्ये जो आपण सेंटर पासून कलर चेंज करतो मी थोडासा, तो आहे ओ आणि क्यू. हा बघा, हा. या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दे आर इक्विडिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. म्हणजे कॉर्ड जे आहेत त्या सेंटर पासून कशा असतील, इक्विडिस्टन्स. म्हणजे मी जर असं म्हटलं की हा 6 सेंटीमीटर आहे, तर हा पण किती व्हायला पाहिजे, 6 सेंटीमीटर. दॅट मीन्स द मेजरमेंट ऑफ दिस टू सेगमेंट्स आर इक्वल. त्याच्या मेजरमेंट्स कशा यायला पाहिजे, इक्वल यायला पाहिजे. लक्षात घ्या हे पॉइंट. थोडस मी कलर चेंज करून घेतो इथे ओ आणि क्यू साठी. हे जर तुम्हाला समजलं तर गणित एकदम इझी आहे. गणितांमध्ये जास्त वेळ लागणार नाही. पुढे बघा, इन अ सर्कल विथ सेंटर ओ. याचा सर्कलचं सेंटर काय आहे, ओ आहे. कॉर्ड ए बी इज कॉंग्रुएंट टू कॉर्ड काय, सी डी. म्हणजे ही जी ए बी आहे कॉर्ड, ही ए बी आणि ही सी डी कॉर्ड जी आहे ती काय, कॉंग्रुएंट आहे. ओपी इज परपेंडिक्युलर. हा ओपी परपेंडिक्युलर आहे कोणाला, ए बी ला. आणि ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू सी डी. गिवन झाला हा थेरम मध्ये. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रुएंट कॉर्ड्स मध्ये थेरम काय आहे, कॉंग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ते इक्विडिस्टन्स असतात फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. लक्ष द्या, थोडस व्यवस्थित समजून घ्या. बघा लक्ष द्या, ओपी आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, ओपी इज कॉंग्रुएंट टू काय येतो, ओ क्यू. ओपी आणि ओ क्यू हे काय कॉंग्रुएंट आहे. आता याच्यामध्ये काय करायचंय, जॉईन सेगमेंट ओ ए अँड ओ डी. हे दोन सेगमेंट जॉईन करायचे बघा, ओ ए आणि ओ डी. तर त्याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स क्रिएट होतात. एक ट्रायंगल बघा हा होतो आणि दुसरा ट्रायंगल जर बघितला तर हा एक ट्रायंगल होईल. या दोन ट्रायंगल मध्ये प्रूफ मांडायचे. पहिलं काय येईल बघा, लक्ष द्या नीट. एपी इज इक्वल टू 1/2 एबी. एपी काढायचं असेल तर 1/2 एबी, कारण का तर परपेंडिक्युलर आहे आणि तो त्या ठिकाणी काय करतो, त्याला बायसेक्ट करतो. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. याचा वापर केला तर ते दोन सेम होतील. नंतर इकडे ओ क्यू
हा जर काढायचा असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, DQ काढायचं असेल तर 1/2 काय करता येईल, CD करता येईल. याला कारण पण दिलेलं आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. बट आपल्याला गिवन काय आहे, AB इक्वल टू CD आहे. AB आणि CD या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजेच आपल्याला AP इक्वल टू काय लिहिता येईल, DQ. म्हणजे सेगमेंट AP आणि सेगमेंट DQ काय झाला, कॉन्ग्रुएंट झाला. आता आपण दोन ट्रायंगल घेतले, कोणता APO आणि दुसरा कोणता आहे, DQO. त्याच्यामध्ये बघा, पहिला AP आणि DQ हा काय कॉन्ग्रुएंट आहे, साइड झाली ही, आणि एक हायपोटेनियस आहे OA आणि OD. म्हणजे कोणती टेस्ट वापरता येईल, बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. आपण सांगू शकतो की ट्रायंगल APO इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल कोणता येईल, DQO. आता करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा वापर केला तर OP आणि OQ काय होतील, सेम होतील, आणि तोच आपल्याला पॉइंट याच्यामध्ये पाहिजे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या पॉइंट नुसार OP आणि OQ हे काय दाखवू शकतो, कॉन्ग्रुएंट. याला कारण काय येईल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. याचं आन्सर येईल आपल्याला, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स इन ए सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तर या पद्धतीने आपल्याला पहिली प्रॉपर्टी रायटिंग करायची. तुम्हाला रायटिंग पण करून देतो मी प्रॉपर्टी, पण त्याच्या आधी थेरम थोडेसे समजून घ्या. सेकंड आहे त्यामध्ये, द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. बघा काय लक्षात घ्या, बऱ्याच जणांना यामधले गणित थोडेसे कठीण वाटतील. याचं कारण आहे की तुम्ही जर हे थेरम नीट समजून घेतले नाही तर गणित कळायला थोडंसं कठीणच जाईल. द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. उलट आहे, म्हणजे त्याचा कन्व्हर्स समजून घ्या. काय सांगते याच्यामध्ये की द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. जर का OP आणि OQ हे इक्विडिस्टन्स असतील, याचाच अर्थ ह्या कॉर्ड्स काय झाल्या, कॉन्ग्रुएंट झाल्या. सेम, फक्त इथे काय करायचं, तुम्हाला त्या पद्धतीमध्ये मांडायचंय. तर इथे तुम्हाला हा थेरम पूर्णपणे रायटिंग करून घ्यायचा आहे. याच्यात बॉक्समध्ये काय काय येतील थोडासा विचार करून आणि त्याचं रायटिंग करा. बघा, इन ए सर्कल गिवन काय, इन ए सर्कल विथ सेंटर O, सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. पहिला OP हा काय परपेंडिक्युलर आहे कोणाला, कॉर्ड AB ला. त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या, आता OQ हा परपेंडिक्युलर आहे कोणाला, CD ला. सेकंड पॉइंट, अँड OP इज इक्वल टू OQ. आता OP आणि OQ दिलेलं आहे कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह काय करायचंय. आधी काय प्रूव्ह केलं होतं आपण, OP आणि OQ प्रूव्ह केलं होतं. आता काय प्रूव्ह करायचंय, AB आणि CD. तर आधीचे पॉइंट्स वापरायचे आणि तिथे रायटिंग करायचं आणि मला सांगायचं इथे काय ना, कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड काय CD आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग ड्रॉ सेगमेंट OA अँड OD. OA आणि OD हे दोन ड्रॉ करायचे सेम. आता इन अ राईट अँगल ट्रायंगल OPA अँड राईट अँगल ट्रायंगल OQD, हायपोटेनियस OA इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस काईल OD. लक्षात घ्या, सेगमेंट OP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट काय OQ हा गिवन आहे. OPA इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OQD. याला कारण काय येईल बघा, हायपोटेनियस साइड टेस्ट. जसं आधी तसंच रायटिंग करा. मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बॉक्स लिहायचे तुम्हाला होमवर्क. करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या येतील, AP आणि काय QD. मग आता बघा AP कुठे, लक्षात घ्या AP आणि काय आला, QD. पण आपल्याला माहिती आहे की AP इज इक्वल टू 1/2 AB आणि DQ इज इक्वल टू 1/2 CD. इथे कारण काय येईल, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. AP इज कॉन्ग्रुएंट टू काय QD. याचाच अर्थ AB हा सुद्धा काय कॉन्ग्रुएंट CD ला. आणि याच्यावरून आपण प्रूव्ह करू शकतो की या ठिकाणी AB म्हणजे कॉर्ड काय कॉन्ग्रुएंट आहे. आता हेच तुम्हाला रायटिंग आपल्या भाषेमध्ये करून घ्यायचंय. बघा, फॉर्म्युला बेस म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशनच करायचंय. फक्त कोणत्या पद्धतीमध्ये मांडायचंय यांना, फॉर्म्युला बेस मध्ये ऍप्लिकेशन मांडायचंय.
तर आपण काय करूया, पहिले याचे काही पॉइंट्स फॉर्म्युला रूपामध्ये घेऊया. बघा, रायटिंग करायला घ्या. एक पेज तयार करतो मी तिसरं. बघा, फर्स्ट पॉइंट, रायटिंग करून घ्यायचं, कारण हे रायटिंग जर केलं तरच त्या ठिकाणी काय होईल, तुमच्या लक्षात येईल. बघा, पॉइंट्स थोडेसे मागचे पॉइंट्स बघून घ्या. आपण जे आता थेरम लिहिले त्याच थेरमला काय करायचं, फक्त रायटिंग करून आपल्याला तिथे मांडायचे. बघा, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, बघा कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल are equidistant from the center of circle. बघा, congruent chords are equidistant from the center of circle. मी एक सर्कल काढतो, लक्षात घ्या. आता या सर्कल मध्ये दोन कॉर्ड्स घेतो, पण या कॉर्ड्स कशा काढायच्यात आपल्याला, कॉन्ग्रुएंट. सपोज मी इथे एक कॉर्ड घेतो ही, आणि अजून एक कॉर्ड घेऊया आपण. फक्त कॉर्ड्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हा ए बी आणि हा काय सी आणि डी. याच्या सेंटर पासून, म्हणजे ओ म्हणूया आपण, सेंटर पासून जर आपण परपेंडिक्युलर काढले, त्याला आपण नाव देऊया पी आणि क्यू. तर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट काय आहेत, कॉर्ड्स आहेत. बघा, इथे पॉइंट समजून घ्या. कॉर्ड्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि कॉन्ग्रुएंट असतील तर इक्विडिस्टन्स, हे दोन पॉइंट लक्षात ठेवा. मग मी इथे कसं लिहू शकतो की सेगमेंट ओपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट कोणता येईल, ओक्यू. म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू सेम येतील. आपल्याला गणितांमध्ये हे सगळे पॉइंट्स वापरायचे, त्यामुळे लक्षातच ठेवा हे. म्हणजे जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या ठिकाणी आपल्याला ते इक्विडिस्टन्स भेटतात सेंटर पासून. पुढचा पॉइंट, सेकंड, chords which are equidistant. बघा का, chords which are equidistant बघा का, chords which are equidistant from the center of a circle are congruent. Of a circle are congruent. म्हणजे जर का सर्कल मध्ये सेंटर पासून सेम असेल तर त्या कॉर्ड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, बघा पॉइंट समजून घ्या. कॉर्ड्स काय येतील, कॉन्ग्रुएंट. म्हणजे येलो पॉइंट करतो ते लक्ष द्या. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात कधी, जेव्हा ते इक्विडिस्टन्स फ्रॉम सेंटर असतील. ते पॉइंट समजून घ्या. आता मी एक सर्कल काढतो, लक्ष द्या. याच्यासाठी आपण एक सर्कल काढूया. एक सर्कल काढलं. आता याच्यामध्ये सेंटर घेतो मी, सपोज ओ आहे. आता या ओ पासून एक कॉर्ड ही आणि एक कॉर्ड आपण कोणती कशी पण घेऊ शकतो, हे घेऊया. या दोन सेम मेजरमेंट आहेत, कुठून, सेंटर पासून. तर त्या ठिकाणी ओ पासून या दोनही कॉर्ड्स काय आहेत, सेम अंतरावरती असतील. तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की, थोडंसं अंतर हे झालेलं आहे परंतु लक्ष द्या, सी आणि डी सपोज सेम आहे. याचा अर्थ कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कोणते, कॉर्ड सी डी.
म्हणजे कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्या ठिकाणी सेंटर पासून इक्विडिस्टन्स असतात आणि इक्विडिस्टन्स जर असतील तर कॉर्ड्स पण काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी आपल्याला काय भेटतील कॉन्ग्रुएंट भेटतील. तर आता आपण गणितांकडे वळूया. फॉर्म्युला पुन्हा एकदा समजून घ्या. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल अँड कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. या पॉइंटला आपल्याला काय करायचे गणित सोडवायचे आहेत. चला आता आपण गणितांकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 6.2 क्वेश्चन नंबर 1. पहिल्या क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नीट वाचून घ्यायचे. एक लक्षात ठेवा, वेळ जातो परंतु गणित नीट वाचत चला. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. आपण काय करूया, साइड बाय साइड डायग्राम मध्ये नावं टाकून घेऊया. एक सर्कल काढा, वेळ देतोय मी तेवढ्या याच्यात. सर्कल काढा. त्यांनी काय सांगितलंय, रेडियस ऑफ अ सर्कल किती आहे 10 सेंटीमीटर. देर आर 2 कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर इच. त्याच्यात 2 कॉर्ड्स आहेत आणि त्यांच्या लेंथ किती आहे 16 सेंटीमीटर. मी 2 कॉर्ड्स काढतो. लक्षात ठेवा फक्त या कॉर्डची जी लेंथ आहे ती दोघांची पण सेम आहे. सेंटीमीटर. पुढे व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस 2 कॉर्ड्स. म्हणजे आपल्याला त्याचा डिस्टन्स विचारलाय सेंटर पासून किती आहे. आपण जर परपेंडिक्युलर काढलं तर ही एक लाईन होईल आणि ही एक. आपण सरळ घेतल्यामुळे ते 90 डिग्री येते. बघा आता इथे थोडस लक्ष द्या. आपल्याला काय काढायची रेडियस. मग आपण कोणती पण एक रेडियस घेऊ शकतो कोणत्याही बाजूला. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या बाजूला आपण रेडियस त्या ठिकाणी घेऊ शकतो. कॉर्ड्सला नाव देऊया. पहिले याला नाव देऊ आपण ए, याला देऊया बी, याला देऊया सी, हा देऊया डी, इथे पी, इथे क्यू. आता डायग्राम महत्वाची आहे, लक्षात घ्यायचे. मेजरमेंट्स पण आपल्याला लक्षात ठेवायचे. ते ही झाली रेडियस. आता रेडियस तुम्ही कुठे, आपण या बाजूला घ्या किंवा त्या बाजूला, कोणत्या बाजूला रेडियस दाखवू शकता. सोडवायला आपल्याला एकच पॉईंट घ्यायचा आहे. आता ही रेडियस दिले 10 सेंटीमीटर. बघा त्या ठिकाणी हा क्वेश्चन मार्क आहे आणि सीडी किती दिलाय त्या 16. म्हणजे कॉर्डची व्हॅल्यू किती आहे 16 आहे. तो पॉइंट पहिला घेऊया. कॉर्ड बघा का पहिला, रेडियस आर इक्वल टू 10 सेंटीमीटर. 2 कॉर्ड्स बघा का, 2 कॉर्ड्स कोणत्या कोणत्या, ए बी इक्वल टू सी डी इक्वल टू किती आहेत 16 सेंटीमीटर. OP is perpendicular to काय AB and OQ is perpendicular to काय CD. Point काय, the perpendicular drawn from center to chord bisect the chord. हा पॉइंट आपल्याला इथे वापरावा लागेल. मग आता एक लक्षात घ्या, हे दोन्ही सेम होतील म्हणजे आपण एकच घेऊया. सी क्यू इक्वल टू क्यू डी इक्वल टू 1/2 काय येईल सी डी. म्हणजे 1/2 इंटू किती येतील 16. म्हणजे किती आले 8 सेंटीमीटर. बघा म्हणजे हा किती झाला 8 आणि हा किती झाला 8. ही गणितांना अतिशय सोपी आहेत. फक्त काय फॉर्म्युले समजून घेणे आणि गणितांमध्ये त्याला ऍप्लिकेशन मध्ये आणणे, या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या तर याच्यात कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला राहणार नाही. थोडस स्लोअर मेथडने जाऊया आपण. हा झाला फर्स्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंटला काय घेतला आपण रेडियस. त्याच्यानंतर त्याची कॉर्ड दिले, तिचा वापर केला अँड द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड याचा वापर करून आपण त्या ठिकाणी काय केलं 8 सेंटीमीटर आणला. आता सेकंड पॉइंट मी इकडे घेतो थोडासा, म्हणजे आपल्याला गणिताची तुम्ही एका खाली एक लिहा.
सेकंड पॉइंटला आपल्याला आन्सर येईल. बघा का, त्यांनी प्रश्न काय विचारलाय तो पण घ्या. फ्रॉम द सेंटर म्हणजे डायरेक्ट आन्सर भेटेल आपल्याला. इन ट्रायंगल कोणता आहे? ओ क्यू सी. इन ट्रायंगल ओ क्यू सी अँगल ओ क्यू सी इक्वल टू किती येईल? 90 डिग्री. म्हणजे कोणता थेरम वापरता येईल? बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय येईल? ओसी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू सी स्क्वेअर किंवा सी क्यू स्क्वेअर म्हणा. आता ओसी किती आहे बघा याच्यामध्ये? 10 त्याचा स्क्वेअर इक्वल टू ओ क्यू किती आहे काढायचंय, तो काढावा लागेल आपल्याला, प्लस क्यू सी किती आहे? 8 त्याचा स्क्वेअर. हा किती झाला? 100 इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस 64 म्हणजे ओ क्यू स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 64 म्हणजे ओ क्यू ची व्हॅल्यू किती येईल? 36 ओ क्यू स्क्वेअर. तर ओ क्यू किती झाला? 6. 36 कोणाचा स्क्वेअर आहे? 6 चा. म्हणजे त्या पद्धतीने आपण त्याला रायटिंग केलं. आता हा झाला डिस्टन्स. मग जेवढा ओक्यू आहे तेवढाच काय यायला पाहिजे? ओपी. लक्षात घ्या, जेवढा ओक्यू आहे तेवढाच काय येईल? ओपी. आणि दोघांची व्हॅल्यू किती येईल? 6. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर भेटतं. आन्सर प्रश्नानुसार आन्सर लिहून घ्यायचं. काय येईल? द डिस्टन्स ऑफ chords from the center of a circle. The distance of chords from center of circle is 6 centimeter. हा झाला पहिला क्वेश्चन. पुन्हा एकदा लक्ष द्या, आपण याच्यामध्ये काय काय बघितलं ते लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय केलं? रेडियस. नंतर काय घेतला? कॉर्ड घेतला. कॉर्डचा कोणता फॉर्म्युला वापरला? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड, त्याचा वापर केला. आणि गणितांमध्ये पायथागोरस थेरम वापरून आपल्याला त्याचा ओक्यू आणि ओपी या दोन्ही व्हॅल्यू, म्हणजे हा जर 6 आहे तर हा पॉइंट जर 6 असेल तर तो पण किती येईल? 6. हा 6 सेंटीमीटर असेल तर हा पण किती येतो? 6 सेंटीमीटर. म्हणजे द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू कॉर्ड किती यायला पाहिजे? 6 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 पण नीट वाचा. बघा इथे आपण हायलाइटर वापरूया. इन अ सर्कल विथ रेडियस 13. आता रेडियस किती दिलाय? 13. बघा का, रेडियस दिलाय. फर्स्ट पॉइंट वापरूया आपण. रेडियस आधीच अगेन सेम आहे. रेडियस किती यायला पाहिजे? 13 सेंटीमीटर. टू इक्वल कॉर्ड्स, त्यांनी कॉर्ड्स इक्वल दिले. टू इक्वल कॉर्ड्स आर ॲट डिस्टन्स 5 सेंटीमीटर. म्हणजे त्यांचा डिस्टन्स 5 दिलाय. फ्रॉम द सेंटर फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. आता पहिले आपण सर्कल काढूया. इथे मी काय करतो? सर्कल थोडस इथेच घेतो बाजूला, म्हणजे आपल्याला गणित लिहायला 2 भाग भेटतील. इथे 2 भाग करूया. अर्धा भाग पुढेच घेऊया लगेच, म्हणजे तुम्हाला गणित समजायला थोडस सोपं जाईल. बघा, इन ए सर्कल विथ रेडियस 13. आपण पहिले कॉर्ड्स घेऊया. कॉर्ड्स त्यांनी काय सांगितलं? इक्वी डिस्टन्स. आपण 2 कॉर्ड जर घेतल्या तर त्या काय पाहिजेत? सारख्या, कॉन्ग्रुएंट आहेत. नाव तीच देऊ आपण, ए बी सी आणि डी. सेंटरला ओ नाव देऊया. नाव देताना साधारण सारखेच नाव ठेवत चला, म्हणजे तुमचं कन्फ्युजन थोडस कमी होईल. इथे परपेंडिक्युलर आहे, आपण परपेंडिक्युलर याला ओ, इकडे पी, इथे आपण काय घेऊया? क्यू. आणि आपल्याला काय करायचंय? एक पायथागोरस साठी रेडियस घ्यायचंय. मग आपण रेडियस घेऊ शकतो, कुठला पण एक घ्या. तसं रेडियस किती दिलाय? 13. आपल्याला कुठला पण एकच ट्रायंगल वापरायचं तर आपण हा ट्रायंगल घेऊया. आधीच्या गणितामध्ये पण आपण तोच घेतला होता. बघा, रेडियस दिलाय 13. टू इक्वल कॉर्ड्स आर ॲट डिस्टन्स 5 सेंटीमीटर. म्हणजे याचा डिस्टन्स हा किती आहे? 5 सेंटीमीटर आहे.
म्हणजे डिस्टन्स, रेडियस किती आहे 13, म्हणजे हा 13 झाला. बघा रेडियस 13 आहे. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर काय येईल त्याच्यामध्ये, ओपी इक्वल टू ओक्यू इक्वल टू किती येईल 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचे, लेंथ ऑफ कॉर्ड. तर पहिले आपल्याला पायथागोरस वापरावं लागेल. सेकंड पॉइंट, इन ट्रायंगल OQC अँगल OQC इक्वल टू किती येतो 90 डिग्री. म्हणजे कोणता थेरम येईल, बाय पायथागोरस थेरम. कसं लिहिणार पायथागोरस थेरम बघा, OC स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस QC स्क्वेअर. OC किती आहे 13 स्क्वेअर इक्वल टू OQ किती येईल 5 स्क्वेअर प्लस QC आपल्याला काढावं लागेल, कारण एक QC निघाला की बरोबर बाकीचे आपल्याला कॉर्ड्स काढता येतील. 13 स्क्वेअर किती येईल 169 इक्वल टू 25 प्लस QC स्क्वेअर. लक्षात घ्या काही ते पॉइंट. म्हणजे QC स्क्वेअर इक्वल टू 169 मायनस 25 म्हणजे QC स्क्वेअर इक्वल टू 144. याचा अर्थ QC ची व्हॅल्यू किती आली 12 सेंटीमीटर. झाला QC किती आला 12. आता पुढचा पॉइंट वापरायचा, लक्षात घ्या. सेकंड, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे जर का परपेंडिक्युलर काढला तर त्या ठिकाणी ती कॉर्डला काय करते, बायसेक्ट करते. म्हणजे जेवढा CQ आहे तेवढाच काय येईल QD. दोघांची व्हॅल्यू येईल 12. आता आपण कॉर्ड काढूया. कॉर्ड 3D इक्वल टू कोणाकोणाची बेरीज करायची, CQ प्लस QD म्हणजे 12 अधिक 12 म्हणजे किती झाले 24. म्हणजे कॉर्ड CD किती भेटली 24 सेंटीमीटर. मग आता कॉर्ड्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दोन कॉर्ड आहेत. कोणत्या कॉर्ड येईल, पहिली AB इक्वल टू, दुसरी कॉर्ड कोणती येईल CD इक्वल टू किती आले 24 सेंटीमीटर. हे झालं तुमचं आन्सर. तर याच्यात पण काय वापरलं आपण, जे गणिताचे पॉइंट दिलेत त्याच्यानुसार रेडियस बघा, रेडियस 13 आहे, त्याचा डिस्टन्स दिलाय 15. काय येईल पायथागोरस थेरम 90 डिग्री असल्यामुळे. तर त्या ठिकाणी आपल्याला QC किती भेटतो 12. QC 12 याचा अर्थ सगळेच 12 झाले दोन्ही पण. कारण का, तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड काय करतो, बायसेक्ट दी कॉर्ड. त्याचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही पण भेटतील 12. तर दोघांची ऍडिशन केली तर किती येतील 24 सेंटीमीटर. आता आपण तिसरं आणि लास्ट गणिताकडे वळूया या चॅप्टर आपल्या या प्रॅक्टिस सेट मधलं. हे पण थोडस नीट समजून घ्या, कारण बरेच जणांना कळत नाही गणित. सेगमेंट PM अँड PN आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. बघा का, लक्षात घ्या. याच्यात काय सांगितलंय, PM आणि PN. आता PM आणि PN त्यातला P सेम आहे बघा, त्यामुळे लक्षात घ्या. ऑफ अ सर्कल विथ सेंटर C शो दॅट द रे PC इज द बायसेक्टर ऑफ अँगल NPM. आपल्याला त्या ठिकाणी तो काय दाखवायचा आहे, बायसेक्टर. सर्वात पहिले एक सर्कल काढूया, तरच तुम्हाला या गणितामध्ये काय प्रूव्ह करायचे ते कळेल. बघा, सर्कल मध्ये त्यांनी सांगितलंय P पासून M. मग मी इथे P घेतला तर P पासून M ही एक कॉर्ड होईल आणि P पासून N ही एक कॉर्ड होईल. दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ही M आणि ही काय N आहे. आता थोडेसे पॉइंट्स नीट समजून घ्या. शो दॅट द रे PC. आता आपल्याला एक PC काढावा लागेल रे, तो जो काय आहे तो बायसेक्टर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे तो एक आपण रे काढूया. रे PC हा जो रे हा काय बायसेक्टर आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला.
बघा ऑफ शो दॅट द रे PC इज द बायसेक्टर ऑफ अँगल NPM आणि इथे आपण हा C घेतला. आता पॉइंट्स कडे वळूया, एक एक पॉइंट समजून घ्या. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह, तो पॉइंट समजून घ्या. टू प्रूव्ह आपल्याला करायचंय की रे PC इज बायसेक्टर ऑफ अँगल NPM. रे PC इज बायसेक्टर ऑफ अँगल NPM. याचाच अर्थ हे जे दोन अँगल्स आहेत कोणते कोणते, तर अँगल इथे CP आपण जर घेतला तर N हा कॉन्ग्रुएंट दाखवावा लागेल आपल्याला. कोणाला, इथे CPM ला. हा प्रूव्ह करावा लागेल आपल्याला पॉइंट. कन्स्ट्रक्शन करायचं आहे याच्यात. कन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं तुमच्या लक्षात आलं असेल की दोन अँगल जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर तो बायसेक्टरच होणार रे. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचं की हे दोन अँगल्स काय कॉन्ग्रुएंट आहेत. कन्स्ट्रक्शन आपल्याला काय करावं लागेल, ड्रॉ सेगमेंट. बघा का, आता इथे एक सेगमेंट आपल्याला काढायचा आहे. तो कशा पद्धतीने घ्यावा लागेल लक्षात घ्या. थोडासा C ला इकडे मध्ये घेऊया आपण पॉइंटला. इथे घेऊया C. अजून पॉइंट आहे काढून टाकूया. आता CA हा परपेंडिक्युलर घेऊया. कुठे, कॉर्ड PM वर. कॉर्ड PM. आता C पासून A काढला परपेंडिक्युलर हा 90 डिग्री. तर इथे काय घ्यायचं आपल्याला, A. अँड सेगमेंट आपल्याला कोणता घ्यायचा, PB. PB नाही, CB परपेंडिक्युलर. कॉर्ड कोणती घ्यायची, PN. म्हणजे PN वरती एक आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. लक्षात घ्या, काही पॉइंट थोडेसे नीट समजून घ्या. वेळ लागला तरी चालेल, फक्त समजून घ्या. इथे आपण काय नाव देऊया, B. आता सोल्युशन बघा, प्रूफ बघा. कॉर्ड M जर बघितला, कॉर्ड फर्स्ट पॉइंट हा, कॉर्ड PM इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड कोणता आहे, PN. PM आणि PN हे काय दोन कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर CA हा पण कॉन्ग्रुएंट येईल कोणाला, CB ला. हा पॉइंट समजून घ्या. कारण का, तर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर ते काय असतात, इक्विडिस्टन्स. इफ chords are congruent then they are equidistant. ते कसे असतात, इक्विडिस्टंट. बघून घ्या. आता आपल्याला दोन ट्रायंगल घ्यायचे. एक ट्रायंगल हा आणि एक ट्रायंगल हा घ्यायचा आहे. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला प्रूव्ह करायचे. लक्षात घ्या. इन ट्रायंगल PAC अँड ट्रायंगल PBC. बघा, PAC आणि कोणता घ्यायचा, PBC. हे दोन ट्रायंगल घेतले. आता याच्यामध्ये पहिला अँगल PAC हा 90 डिग्री आहे. म्हणजे अँगल PAC कॉन्ग्रुएंट. अँगल कोणता येईल, PBC. याला कारण येईल 90 डिग्री. सेकंड हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस कोणता आहे बघा याच्यामध्ये, PA. जर तुम्ही बघितला हायपोटेनियस PA नाही, सॉरी, हायपोटेनियस कोणता आहे, PC. दोघांचा 90 च्या अपोजिट PC आहे. म्हणजे हायपोटेनियस PC इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस काय, PC. कॉमन साइड म्हटलं तरी चालेल, कॉमन साइड. आता याच्यामध्ये हायपोटेनियस साइड टेस्ट वापरूया. बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. ट्रायंगल कोणता आहे, PAC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल कोणता येईल, PBC. बघा का. आता करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल घेतला तर आपल्याला जो अँगल पाहिजे तोच घ्या. कोणता येईल बघा का, अँगल कोणता पाहिजे आपल्याला,
CPA पहिला कोणता घ्यावा लागेल आपल्याला, CPA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. दुसरा कोणता येईल बघा, CPB. बाय चेंजिंग नेम्स आपण याची नावे बदलूया. बाय चेंजिंग नेम्स आपण काय लिहू शकतो, अँगल CP तिकडे वरती बघा कोणता आहे पॉइंट M आहे, म्हणजे CPM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPN. बघा CPN आणि CPM दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर आपल्याला आन्सर काय येईल की रे PC इज बायसेक्टर ऑफ कोणता येईल तो, अँगल NPM. तर हेच प्रूव्ह करायचं आपल्याला. इथपर्यंत आपल्याला काय करायचंय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल घ्यायचे आणि त्या पद्धतीने प्रूव्ह करायचं. तर हा पॉइंट आला की आपलं प्रूफ इथे पूर्ण होता. बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा हे गणित सांगतो. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की PC हा बायसेक्टर आहे कोणाचा, अँगल NPM चा किंवा MPN काही म्हणा. कन्स्ट्रक्शन केलं आपण. कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं, CA हा परपेंडिक्युलर काढला कोणाला, PM ला, आणि CB हा परपेंडिक्युलर काढला कोणाला, PN ला. नंतर आपण कॉड PM आणि कॉड PN हे काय दिले, कॉन्ग्रुएंट दिलेत. म्हणजे CA आणि CB सेम होणार का, तर ते काय इक्विडिस्टंट आहे. म्हणजे हा पहिला पॉइंट महत्वाचा आहे. आता याच्यात आपण दोन ट्रायंगल्स घेतले, कोणते कोणते, PAC आणि PBC. या दोन ट्रायंगल मध्ये पहिला पॉइंट कोणता घेतला, इच 90 डिग्रीचा, म्हणजे प्रत्येकी 90चा पॉइंट घेतला. दुसरा आपण कॉमन साइड घेतली, काय ती हायपोटेनियस आहे, आणि बाय हायपोटेनियस साइड टेस्ट ट्रायंगल PAC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल कोणता येईल, PBC. आणि याच्यावरून करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल याचा जर वापर केला तर आपल्याला CPA कॉन्ग्रुएंट भेटतो कोणता, CPB. बाय चेंजिंग नेम CPM हा कॉन्ग्रुएंट झाला कोणाला, CPN ला. आणि यावरून आपण सांगू शकतो की रे PC इज बायसेक्टर ऑफ अँगल NPM. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी आज प्रॅक्टिस सेट किती घेतला आपण, 6.2. काय काय बघितलं आपण त्याच्यामध्ये, सुरुवातीला फॉर्म्युले बघितले आपण की कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर आपण 6.2 ची गणित बघायला घेतली. पहिल्या गणितामध्ये आपल्याला रेडियस दिले किती येते, 10. तो कॉर्ड दिला 16. त्याच्यावरून आपल्याला डायग्राम मध्ये बघा कॉर्ड त्या ठिकाणी 16 आहे तर 8 होईल, इकडे रेडियस 10 आहे. तर आपण हायपोटेनियस जर बघितला तर पायथागोरस थेरमचा वापर करून आपण त्या ठिकाणी OQ काढला तर तो किती येतो, 6 सेंटीमीटर. दुसऱ्या गणितामध्ये सुद्धा सेम, त्या ठिकाणी काय दिले तर डिस्टन्स दिलाय OP आणि OQ, तो किती आहे 5, रेडियस आहे 13. त्याच्यावरून आपल्याला कॉर्ड विचारले तर कॉर्ड त्या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरून काढलं तर हा किती वेट 12, आणि 12 आणि 12 जर एडिशन केली तर किती येईल 24. म्हणजे याचा अर्थ दोन्ही कॉर्ड किती येतील 24. आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं तर तो अँगल, तो जो रे PC आहे तो काय दाखवला, बायसेक्टर. याच्यात कोणता पॉइंट वापरला, हायपोटेनियस साइड टेस्ट. याच्यावरून दोन ट्रायंगल्स काय येतील, कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा वापर केला की तुम्हाला हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट भेटतील. आणि याच्यावरून तुम्ही सांगू शकता की रे PC इज बायसेक्टर ऑफ अँगल काय तो NPM. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण 6.3 कडे वळूया.